पश्चिम घाटांपैकी एक महत्वाचं साम्राज्य आहे, ते आहे सिरुमलई साम्राज्य. त्या राज्यावर राज्य करणारा जमीनदार वनिथिरायन ते कलेच्या क्षेत्रात रुची असणारे खूपच विलक्षण व्यक्ती आहेत. एक दिवस एका पेंटरच्या माध्यमातून चीनमध्ये एका मांत्रिकाने बनवलेल्या एका जादूच्या आरशाबद्दल त्यांना समजलं. तो जादूचा आरसा आता बर्मामध्ये आहे. हे कळल्यावर जपानच्या आर्मीच्या अधिपत्याखाली असलेल्या बर्मावर इंग्रजांनी हल्ला करून त्यावर आपला ताबा मिळवला. तेथे अनेक वर्षांपासून राहणाऱ्या तामिळ लोकांचा जमीन जुमला काढून घेऊन त्यांना त्यांच्याच गावातून बाहेर काढलं गेलं. जेव्हा त्या तमिळ लोकांना त्यांच्याच देशातून त्यांच्याच गावातून बाहेर काढलं जात होतं, तेव्हा जमीनदार वनिथिरायन तो जादूचा आरसा विकत घेण्यासाठी बर्म्यामध्ये पोहोचतात. जगातले खूप मोठमोठे सम्राट, राजा, जमीनदार, साम्राज्य चालवणारा तो जादूचा आरसा मिळवण्यासाठी स्पर्धा करू लागले. तुम्ही विचारही करू शकणार नाही किती बोली त्या जादूच्या आरशासाठी लागू लागली. त्याचं कारण फक्त एकच आहे. जेव्हा एखादी नवीन गोष्ट जुनी होते तेव्हा लोक ती फेकून देतात, पण जेव्हा एखाद्या जुन्या वस्तूमध्ये नवीन गोष्टी टाकल्या जातात तेव्हा त्याला एक नवीन ऊर्जा प्राप्त होते. मुरली, वेळ झाला, चल उरलेलं काम उद्या करूया. अरे बाबा तू जा ना, वहिनी घरी एकटी असेल, थोडंसं काम उरलंय ते पूर्ण करून येतो. त्याला घेऊन जा ना. पाहिलंस हे, आम्ही गेल्यानंतर तू काय करणार ते आम्हाला माहिती नाही आहे का? अरे बाबा, हे लॉज नाहीये, हॉस्टेल आहे, हॉस्टेल. दादा आता सगळे मटण मटण काहीतरी म्हणत होते. तू बघ बाबा, बाकी तुझी मर्जी. दादा 2 दिवस झाले इथे आहे मी, कोणाला काही कळलं का? दादा तुम्ही जा ना. हे चला रे, जाऊया. योग्य वेळी लग्न नाही झाला ना की असं दारोदार फिरावं लागतं, तुला माहितीये का? जेव्हापासून त्या मणीसोबत फिरू लागलाय ना तेव्हापासून असा वागतोय. कुठे आहेस का तू? मी आईसोबत बाहेर आले. किती वेळ झाला तुझी वाट पाहतोय. म्हटलं होतं ना नाही येऊ शकणार. हे बघ, तू आज आली नाहीस ना तर आपण दोघांनी जे काही केलं त्याचा व्हिडिओ व्हायरल करून टाकेन. असं काही करू नकोस, असं काही करू नकोस प्लीज. माझं लग्न आहे. ते तुझी ऐकतोस ना बकबक तू? बंद कर गे. बॉईज हॉस्टेल मध्ये 1013 लवकर ये. सर आपण फुल मूड मध्ये आहे, फक्त ती आली पाहिजे. आपोआप बंद होतो.
लाईव्ह शो सुरू केला हो यार सुरू केलाय तू बाजूला हो. ओके ओके. हाय फ्रेंड्स Hi. फेसबुक वर लाईव्ह होता यार. कॉलेज बद्दल काहीतरी बोला ना. ओ हाय, माझं नाव मधू आहे. मी आत्ताच फर्स्ट इयर जॉईन केलंय. नवीन कॉलेज सुरू करून आमच्या जनरेशनला जे काही शिकवत आहेत ते अप्रिशिएट करायला हवं आहे. आणि अजून काय बोलू मला काही कळत नाहीये, पण मी खूप एक्साइटेड आहे. थँक्यू. ओके थँक्यू. ए माझं पण थांब ना जरा. अरे असा घे ना. Tell us about yourself. Hi, my name is Simon. I'm from France. I just love this sculpture in South India. So I've traveled all the way from Paris to learn this art. And I'm very happy to be here. Thank you. थँक्यू. माझा फोटो काढ ना. इथं तर काय वाव वाव. हॅलो सर. Hi. सर कॉलेज बद्दल काहीतरी बोला ना. काय बोलू मी? ओके. I am Arvind Gopal.
प्रिन्सिपल ऑफ द कॉलेज. मला खूप आनंद होतोय. इट्स माय ड्रीम दॅट हॅव कम ट्रू टुडे. हे जरा इकडे हा ये. हे घे. शर. हे मदन, काहीतरी बोल ना. अरे काय बोलू मी. काही पण रे. हाय, माझं नाव आहे मदन. मी कॉलेजच्या फर्स्ट इयरला आहे. हे आता ठीक आहे ना? बस एवढंच. बरं जा मग आता जा. ठीक आहे. हाय. हे हाय. बिझी आहेस का? नॉट रिअली. बोल ना. कसं बोलू काही कळत नाहीये. नर्वसही होतोय, आनंदात पण आहे मी. कसं सांगू? काही हरकत नाही. जे काही असेल ते सांग. अ, अ, नको राहू दे. अरविंद, मला खूप काम आहे. सांग काय झालंय ते. तुझी फॉरगॉटन फॉरेस्ट डॉक्युमेंटरी आहे ना, ॲम्स्टरडॅम डॉक्युमेंटरी फेस्टिवलमध्ये सिलेक्ट झाली. खरं सांगतोय. अगं खरं सांगतोय. हे बघ, इन्व्हिटेशन पण आहे. ओ माय गॉड, आय कॅन्ट बिलीव्ह दिस. हे माझं स्वप्न आहे माहितीये. हो. थँक्यू. विल यू टीच मी? या डोंट वरी, ऑल वर्क इज डन नाउ. थँक्यू. हे भाऊ, तुला वॉर्डन बोलवतोय. सर, त्याने सांगितलं की तुम्ही बोलावलंत मला. सर, प्रिन्सिपलला तू काय सांगितलंस? मी समजलो नाही सर. तू प्रिन्सिपलला माझ्याबद्दल काय सांगितलंयस? मी तर काहीच नाही बोललो सर. मी इथे दारू पितो, तू प्रिन्सिपलला जाऊन सांगितलंस ना? सर, माझ्याबद्दल तुम्हाला कोणीतरी चुकीचं सांगितलंय. खरंच मी तुमच्याबद्दल प्रिन्सिपलना काहीच नाही सांगितलं. एक थोबाडीत मारेन. पक्की खबर आहे, तूच सांगितलंयस. तू आणि तुझे मित्र ज्या खोलीत राहतात ती रिकामी करा. हे घे, 1013 मध्ये शिफ्ट व्हा. सर, याचा आणि रूम बदलण्याचा काय संबंध आहे? हे घे, पकड ना. चल जा. या सर. हॅलो सर. कशी झाली तुमची ट्रिप? घरी सगळे बरे आहेत ना? सर, आताच आम्ही त्या रूममध्ये सेट झालो आणि एवढ्या लवकर बदलायलाही सांगताय. तू इथून जाणार की नाही शेवटचं विचारतोय. सर, माझी रूम तयार आहे का? ही मुलं आजच रिकामी करतायत, मग तुम्ही त्या रूम मध्ये जाऊ शकता. ए मदन, प्रिन्सिपलला तू सांगितलंस, वॉर्डनला कसं कळलं? अरे यार, तेच कळत नाहीये मला. आपल्यासोबत असणाऱ्या कोणीतरी याबद्दल सांगितलं असेल. ठीक आहे, सोड. मी तर खरंच बोललो ना. हो पण यार, वॉर्डनची नजर तुझ्यावर आहे, जरा जपून. हॅलो. हो आई, मी बरा आहे. तुम्ही कशा आहात? बरं, राजेशला देऊ का? एक मिनिट. आईचा फोन. आई, मी माझा फोन सर्व्हिसिंगला दिलाय. काही असेल तर मदनला कॉल कर, ठीक आहे?
हे मदन इथे आहे ना. काय झालं रे मदन? हो आई बोल. बाबा कसे आहेत? काय झालं? अपघात कधी झालं? तू मला सांगितलं का नाहीस? ठीक आहे, मी आता लगेच येतो तिथे. नाही आई, जरा बाबांना फोन दे. बाबा तुम्ही सायकलवरून का गेलात? तुम्ही बसने जायचं होतं ना. हॅलो हॅलो. अगं दाखव ना प्लीज. आणि थोडं दाखव ना. एक्सक्यूज मी, प्रिन्सिपलला भेटायचंय. याच्यावर एंट्री करतो मी. प्रिन्सिपलची रूम कुठे आहे? सरळ जाऊन उजव्या हाताला वाढा. थँक्यू. ठीक आहे बाई. कम इन. हॅलो सर. हॅलो सर, माझं नाव जॅस्मिन आहे. बोला. आय एम अ डॉक्युमेंटरी फिल्म मेकर अँड आय ऑल्सो रन दिस यूट्यूब चॅनल कॉल्ड यू ओ ड्रॉप. बरं, तुम्ही इथे का आलात? सर, मला तामिळनाडूच्या या स्कल्पचर कॉलेजवर एक डॉक्युमेंटरी बनवायची आहे. तुमच्या कॉलेजबद्दल मी इंटरनेटवर वाचलं, सो आय थॉट आय विल स्टार्ट फ्रॉम हिअर. वेल दॅट्स ग्रेट. तुमच्या युट्यूब चॅनलबद्दल मी ऐकलंय. Oh. इनफॅक्ट आमच्या कॉलेजबद्दल तुमच्या चॅनलवर आलं होतं, त्यामुळे आमच्या कॉलेजचं नाव झालं. थँक्यू सर. ओके, तुम्हाला किती दिवस लागतील डॉक्युमेंटरी बनवायला? साधारण 5 दिवसात संपेन, मॅक्सिमम 7 days. येस, फूड अँड अकोमोडेशन हवं असेल तर मी व्यवस्था करून देईन. सर, तुमच्या कॉलेजबद्दल मी 2 दिवसापूर्वीच एका सोशल साईटवर पाहिलं. एक आर्टिस्ट, आय थिंक मदन, त्याचं काम खूप छान आहे. आय वॉन्ट टू इंटरव्ह्यू हिम. ही इज व्हेरी टॅलेंटेड. यू शुड मीट हिम. सर, आणि याबाबत मी तुमचा इंटरव्ह्यू घेऊ शकते का? येस, व्हाय नॉट. ओके, थँक्यू सर. वेलकम.
यांना स्कल्पचर डिपार्टमेंटमध्ये घेऊन जा. ठीक आहे मी या लगेच मॅडम. येते ओके. सर ते कानाच्या मागे या फाईन. ओके आहे ना हां सर? करेक्ट. त्या बानेला जरा शेप द्या. मदन हं? या तुम्हाला भेटायला आले आहेत. हाय हां बोला. तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. एक मिनिट हां सर मी जरा ठीक आहे जा. मी तुमचं वॉल आर्ट पेंटिंग पाहिलं. इट वॉज अमेझिंग. थँक्यू सो मच. तुम्ही व्हिडिओ बनवणार आहात? हो का? नाही ते माझे हात खराब आहेत ना. पुन्हा कधीतरी बनवूया का? ओके. मग आज फक्त पॉइंट्स नोट करून घेते, मग कधीतरी इंटरव्ह्यू घेईन. हो नक्की. एक मिनिट. ठीक आहे, मग तुमच्याबद्दल सांगा. माझं नाव आहे मदन आणि गावाचं नाव आहे पल्लई. पप्पा एक चहाचं लहानसं दुकान चालवतात. मी भिंतींवर पेंटिंग करत असतो. कुटुंबाची स्थिती वाईट होती म्हणून 12वी नंतर शिक्षण सोडलं. मला विदेशात जाऊन पैसे कमवायची खूप इच्छा आहे, कारण इथल्यापेक्षा तिथे आपल्या कलेला जास्त महत्त्व आहे. म्हणून इथे शिक्षण घेऊन सर्टिफिकेट घेऊन मला विदेशात जायचं आहे. ठीक आहे. तुम्हाला पेंटिंगमध्ये इंटरेस्ट कसा आला? लहानपणापासूनच मला पेंटिंगचा खूप छंद होता. हे मदन, हां तू अजूनही मला ओळखलं नाहीस? जास्मिन. आपण ज्याच्यावर मनापासून प्रेम करतो तो पुन्हा नक्की जन्म घेतो. यू जस्ट नीड टू रेकग्नाइज हिम. सर, आर यू रेडी? येस. रोल कॅमेरा. रोलिंग. या. सर, हे कॉलेज सुरू करण्याचा काय हेतू आहे? मी या कॉलेजला गव्हर्नमेंट लीजवर घेतलंय. याचं कारण हे आहे की जी कला संपत चालली आहे ती पुढच्या जनरेशनसाठी परत आणायची आहे मला. ओ, यंगस्टर्स तुम्हाला ह्यात सपोर्ट करतायत का? येस, ऑफकोर्स, मोर देन आय एक्सपेक्टेड. सर, मी तुमच्याबद्दल आणखी एक गोष्ट ऐकली आहे. तुम्ही आर्ट आणि स्कल्पचर शिवाय पुनर्जन्माबाबतही खूप रिसर्च करत आहात. मी एका इंटरव्ह्यूमध्ये ऐकलंय. मलाही यात खूप इंटरेस्ट आहे. इनफॅक्ट मी याबद्दल खूप ऐकलंही आहे. तुम्हाला या विषयात कसा इंटरेस्ट निर्माण झाला? पुनर्जन्म ही आर्टशीच संबंधित आहे. ओ, कसं आहे ना, एका पेंटिंगच्या आत्म्याबद्दल एखादी कविता किंवा गोष्टही लिहिली जाऊ शकते. तसेच एखाद्या नॉव्हेलच्या आत्म्याबाबत एक फिल्म बनवली जाऊ शकते. सो द सोल सिस्टीम कीप्स ट्रॅव्हलिंग. माणूस जेव्हा मरतो तेव्हा त्याचं शरीर मरतं, त्याचा आत्मा मरत नाही. इंटरेस्टिंग. पुनर्जन्माबद्दल काही पुरावे आहेत का? येस, द ग्रेट सायकॅट्रिस्ट डॉक्टर आयन इन्स्टाविन्सन यांनी जवळजवळ 40 वर्ष 3,000 ते 4,000 केस स्टडी करून रिइन्कार्नेशनचे सायंटिफिक प्रूफ दिलेत. पण आपण त्या आधीपासूनच प्रत्येक पिढीत ते फॉलो करत आलो आहोत. म्हणजे बघ, आपल्या कुटुंबातील कोणी वयस्कर जेव्हा मरतो आणि त्यानंतर आपल्या घरात एखादं मूल जन्माला येतं तेव्हा आपण त्या मुलाचं नाव कधी कधी त्या व्यक्तीच्या नावावरही ठेवतो. बरं सर, हा जन्मही मागल्या जन्माशी जोडलेला आहे असं म्हणतात. हे खरं आहे का? हे बघ, मागच्या जन्मात आपल्या ज्या इच्छा पूर्ण होत नाहीत ना त्या पुढच्या जन्मात निर्माण होतात. कारण आपलं आयुष्य हे लाईफ सायकल सारखंच आहे. आफ्टर ऑल लाईफ इज ऑल्सो अ सायकल. काही लोकांना मागच्या जन्मातल्या सगळ्या गोष्टी आठवतात. काही लोक अशा जागांवर जातात तेव्हा त्यांना जाणवतं की ते याआधी या जागेवर येऊन गेलेत. आणि अधिकतर लोकांना अशा गोष्टी अजिबात आठवत नाहीत. म्हणून त्या लोकांचा पुनर्जन्मावर अजिबात विश्वास नसतो. मी एका आर्टिकलमध्ये काहीतरी वाचलं होतं सर. स्वीडनमध्ये एक मुलगा आहे, तो म्हणतो की त्याला मागल्या जन्मातलं सगळं आठवतं. याबाबत तुमचं काय मत आहे? मी सुद्धा ते आर्टिकल वाचलंय.
इनफॅक्ट त्या आर्टिकलमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या नाहीयेत त्या मी सांगणार आहे. त्या मुलाच्या मानेवर एक खूण होती. ती खूण काय आहे असं मी विचारलं तर कळलं की मागच्या जन्मात हा फाशीवर लटकून मेला होता आणि ती खूण त्याच रश्मीची आहे असं तो म्हणाला. आणि तपास केला तेव्हा ती गोष्ट खरी निघाली. मागल्या जन्मी आपला जो चेहरा असतो या जन्मात सुद्धा तोच असतो का? ते फक्त सिनेमांमध्ये शक्य आहे. पुढच्या जन्मात फक्त आत्मा सोबत येतो. उदाहरणार्थ मागच्या जन्मी जो मुलगा होता तो या जन्मात माशी बनू शकतो, मुंगी बनू शकतो, साप बनू शकतो, मुलगी बनू शकतो, पक्षी बनू शकतो, काही असू शकतो. ओ. तू मला इथे का बोलावलंस? ही मूर्ती बघण्यासाठी. ही मूर्ती पाहायला? अरे हे तर मी रोजच माझ्या रूम मधून बघत असतो. क्लायमेट किती छान आहे ना. मी काहीतरी वेगळा विचार करून आलो होतो. हे काय, एक फाईन आर्ट स्टुडंट असूनही तुला माहित नाही? कधीही स्कल्पचर फक्त रात्री पाहायचं असतं, तेव्हाच त्याचे कर्व्स नीट दिसतात. असं झाकून ठेवलं तर कसं काय? ए हे तर तू फोनवर सांगायला हवं होतंस. ऍटलीस्ट मला एक किस तरी मिळाली असती. पण एक गोष्ट आहे, या मूर्तीला मी कुठेतरी पाहिलंय असं वाटतं. अच्छा, कुठे पाहिलंय? माहित नाही, पण मी हिला रिलेट करू शकते. आज जा. बाहेर उभे राहून काय करताय तुम्ही? लाईट ऑफ करून झोपा. सर माझ्या रूम मधला फॅन नाही चालत आहे. एक दिवस ऍडजस्ट करू शकत नाही का? हॅलो मदन, हा बोल. वॉर्डन राऊंडवर आलाय, तू पटकन ये. वॉर्डन राऊंडला आलाय. मी त्याच्या हाती लागलो ना तर मोठा प्रॉब्लेम होईल. मी निघतो, तू पण तुझ्या घरी जा. चल. ठीक आहे, सांभाळून जा. सांग, मदन कुठे आहे? माहिती नाही सर. आज सिग्नल नव्हता सर. गावी बाबांची तब्येत खराब आहे ना. ए, तू बाहेर जा. सर. आधी प्रिन्सिपलला भेटून ये, त्यानंतर एंट्री मिळेल. सर मी सकाळी जाऊन भेटतो ना. ठीक सर. आहे, मग प्रिन्सिपलला भेटल्यावरच इथे ये. हे हा आज हॉस्टेलमध्ये येता कामा नाही. जर आला तर तुमचं काही खरं नाही. ठीक आहे. समजला ना? समजलं सर. हा बोल. हे मदन, इथे एक माणूस पाहिला मी. कोण आहे? माहित नाही, झाडावर बसला होता. झाडावर? हो. अगं कोणीतरी वेडा असेल. तू घाबरू नकोस.
करतोयस? मी तुला कधीपासून शोधतीये. तुला माहित आहे ना काय झालंय? हो मदन, त्याचबद्दल बोलायला फोन केला होता. काय प्रॉब्लेम होता त्याला? का त्याने सुसाईड केलं? माहित नाही. वसंत जास्त कोणाशी बोलत पण नव्हता. मी जेवढा त्याचा विचार करतोय तर मला गुदमरल्यासारखं वाटतंय. माझ्या डोळ्यांसमोर तो लटकला होता. ठीक आहे, तू टेन्शन घेऊ नकोस. पण एक मात्र खरं, तुझ्या हॉस्टेलमध्ये होणारे हे पहिलं सुसाईड नाही आहे. मी डॉक्युमेंटरीसाठी तुझ्या कॉलेजची बरीच माहिती मिळवली आहे. हे बघ, 1 वर्षापूर्वी जेव्हा बॉईज हॉस्टेल बनत होतं तिथे राहणाऱ्या एका पेंटरने सुसाईड केलं होतं. हा कोणता पेपर आहे? दिनचर्या. तिथे जाऊन सर्च केलं तर काही लीड मिळेल? इट्स जस्ट अ कोइन्सिडन्स. या रूमचा नंबर बघ. 1013. याच रूम मध्ये तो पेंटर मेला होता. वसंत जिथे मेला ती पण तीच रूम आहे आणि मी पण त्याच रूम मध्ये राहतो. मला सुरुवातीला थोडीशी शंका आलीच होती. या हॉस्टेलमध्ये होणारी ही दुसरी आत्महत्या आहे. सर सर सर, त्या रूममध्ये खूप प्रॉब्लेम आहेत सर. कृपा करून मला दुसरी रूम द्या ना. हे आधीच इथे एवढ्या प्रॉब्लेम चालू आहेत आणि तुला रूम बदलायची पडली आहे. सर प्लीज सर, माझं बोलणं तरी अच्छा, ऐकून घ्या. हे सांग, तुला प्रिन्सिपलला भेटायला सांगितलं होतं, तू भेटून आलास का? सर, आधीच त्या रूम मध्ये एका पेंटरने आत्महत्या केली. तुझ्या तर तोंडाला लागतोस. चल जा इथून. नेहमी काही ना काही प्रॉब्लेम निर्माण करतो. एक्सक्यूज मी, दिनचर्या पेपर्सचं ऑफिस हेच आहे ना? हो बाळा, पण ऑफिस बंद होऊन तर 6 महिने झालेत. आता तुम्ही इथे का आलात? हे ऑफिस बंद का झालं? आजकाल पेपर कोण वाचतो बाळा? फेसबुक आणि व्हॉट्सअप मध्येच आपला वेळ घालवतात. म्हणून हे ऑफिस बंद करून पब्लिक लायब्ररी बनवली आहे. ही 6 महिन्यांपूर्वी आलेली बातमी आहे. याबद्दल जरा डिटेल्स हवे होते. तुम्ही कोण आहात? हे घ्या, मी ह्या चॅनेलची MD आहे. वर जाऊन सरळ डावीकडे जा. तिकडे एक स्टोर रूम असेल. तुम्ही ज्या बातमीबद्दल जाणून घ्यायला आलात त्याचे डिटेल्स कदाचित तिथे मिळू शकेल तुम्हाला. जाऊन बघा तुम्ही. ओके, थँक्स. थँक्यू. हां. आर्ट्स कॉलेजमध्ये अनैतिक संबंधांमुळे आत्महत्या. जास्मिन, जरा ही बातमी बघ. 23 सप्टेंबरला सरकारी जमिनीवर आर्ट्स बॉईज हॉस्टेल बनवलं गेलं. आर्ट्स आणि पेंटिंग कॉलेज. त्या कॉलेजमध्ये पेंटिंगचं काम चालू होतं. कॉलेजची बिल्डिंग बनवली जात होती आणि त्यात काम करणाऱ्या वर्कर पेंटर पल्डीने फाशी लावून आत्महत्या केली. अजूनपर्यंत तपास चालू आहे.
या आत्महत्येबद्दल त्याच्या नातेवाईकांनी पोलिसात कंप्लेंट केली होती, पण पोलिसांनी या आत्महत्येच्या केसमध्ये कोणतीही ॲक्शन घेतली नाही आणि हे भयानक सत्य आहे. या सुसाईडनंतर कोणतीही बातमी आली नाही आणि काही दिवसांनी हा पेपर बंद झाला. म्हणजे आपण या सुसाईडच्या आधीची एखादी बातमी शोधूया का? ही मूर्ती तर मी तुझ्या कॉलेजमध्ये पाहिली आहे. बाहेर जाऊन वाचूयात. करंबळी. माझं नाव आहे ऊर्चवन. सिरुमलाई साम्राज्यामध्ये काम करणारा मी एक लेखक आहे. तसं पाहिलं तर मी एक पेंटर आहे. आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर 1952 नंतर जमीनदारी ऑब्लिगेशन ऍक्ट लागू होऊ लागला होता. पण काही जमीनदारांनी कायद्याला त्यांचे गुलाम बनवलं होतं आणि काही जमीनदारांनी सत्ता त्यांच्या हाती घेऊन जनतेलाही त्यांच्या कंट्रोलमध्ये ठेवलं होतं. त्यांच्यापैकी एक आहे सिरुमलाई साम्राज्यावर राज्य करणारा जामीन वांग फिराया. हे कुठेतरी लिहून ठेवा असं सांगितलं म्हणून मी हे लिहून ठेवत आहे. जमीनदाराने त्याच्या आयुष्यात खूप वर्क, स्टॅच्यू, आर्ट आणि कलेलाच आपलं आयुष्य मानून जगत होता. त्यांना जे हवं होतं ते हट्टाने मिळवत होते. राजासाहेब, मी तुमच्याकडे नोकराणीचं काम करते. राजासाहेब, 3 महिने झाले मला पगार नाही मिळाला. माझा मुलगा खूप आजारी आहे. त्याच्या उपचारासाठी पैसे नाहीये. जर तुम्ही मला पगार दिला तर तुमचे खूप उपकार होतील. पन्नी, राजासाहेब तुला वर बोलवतायत, चल.
राजासाहेब, मला सोडून द्या, मारू नका. मी हात जोडून विनंती करते, यापुढे मी या बाजूला कधी येणार नाही. सोडा मला. जमीनदाराचा स्वभाव खूप चांगला होता, म्हणून मला त्याची बायोग्राफी लिहायची आहे. पण जेव्हा त्यांच्याबरोबर प्रवास सुरू केला तेव्हा त्यांचा भयानक चेहराही मला दिसू लागला. बायोग्राफीचा अर्थच हा आहे की जे आहे ते खरं आहे, तेच लिहिलं जातं, आणि हाच माझ्या आयुष्याचा हेतू आहे. मला सोडून द्या राजासाहेब, मला सोडून द्या. नाही राजासाहेब, जर मी मेले तर माझा मुलगाही भुकेने मरून जाईल. राजासाहेब, मी तुम्हाला विनंती करते, मला सोडून द्या. जरा ऐकता का? बोला. मी जमीनदाराच्या आयुष्याबद्दल लिहायला आलो आहे. त्यांच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकता का? जमीनदाराचा जो भयानक चेहरा आहे त्यामागे काय सत्य आहे हे मी लोकांकडून ऐकलं. जमीनदार त्यांचा वंश यापुढे न देऊ शकणारा एक नामर्द होता. हेच सगळ्यांपासून लपवण्यासाठी तो बायकांच्या प्राण्यांसारखी शिकार करायचा आणि असं करून त्याला आनंद मिळत होता. चल जा. नमस्कार राजासाहेब. माफ करा, मी तुम्हाला पाहिलं नाही. तुमचा हिशोब वगैरे कसं काय चालू आहे? खूपच चांगला चाललाय राजासाहेब. मी असं ऐकलंय की तुम्ही तुमच्या पुस्तकात माझ्याबद्दल काहीतरी वाईट लिहिताय. असं काहीच नाही राजासाहेब. घाबरू नका. लोक काहीही म्हणाली तरी माझा तुमच्यावर विश्वास आहे, कारण आम्ही तुम्हाला चांगला पगार आणि मान देखील देतो. माझं नाव आणि प्रसिद्धी बिघडता कामा नये. हो, नक्कीच. याचा हिशोब लवकर पूर्ण करा. राजे साहेब आले की विचारतील. ठीक आहे, करतो. ए थांब, कुठे चाललायस? राजासाहेबांच्या आर्ट गॅलरीबद्दल मला काहीतरी लिहायचं आहे. आर्ट गॅलरीमध्ये जायला कुणालाच अनुमती नाहीये बेटा. राजासाहेबांचा तसा हुकूम आहे. हे बघा, मी राजासाहेबांच्या आयुष्याबद्दल लिहायला इथे आलो आहे आणि मला इथे सगळे अधिकार दिलेले आहेत. हे त्यांच्यासाठी किती महत्वाचं आहे हे तुम्हाला ठाऊकच आहे. मग तुम्ही मला का अडवत आहात? ठीक आहे, जा. बरं, आत असं काय आहे की कोणालाच आत जायची परवानगी नाहीये? आता मी तुला काय सांगू. खूप महत्वाच्या मूर्ती आहेत आणि खूप महागड्या गोष्टी आहेत त्या रूम मध्ये. आणि या सर्वांपेक्षा महत्वाचं म्हणजे बर्माहून आणलेला एक जादूचा आरसा आहे त्या रूम मध्ये. तो सामान्य नाहीये, तो खूप चमत्कारी आरसा आहे. आणि जर तू त्या आरशासमोर कधी जाऊन उभा राहिलास तर तू मागल्या जन्मी कोण होतास हे तुला खरोखरच दिसू लागेल. खरंच? हो ना. तुला तर राजासाहेबांनी सगळीकडे जायची परवानगी दिली आहे ना. जा मग.
काय रे सिद्धा, माझी कुंडली पाहिलीस का तू? पाहिले राजासाहेब. काय लिहिलंय त्यात? ते जे काही असेल तर सांग ना. मला तुमच्यापासून काही लपवायचं नाही आहे. आता तुमचा दोष काळ चालू आहे. बायकांच्या शापामुळे तुम्हाला मूल होणार नाही. लक्ष्मीचंही निधन झालं आहे. ज्या आशेने तुम्ही मुलाचे पोषण करत होता तोही आता जिवंत नाही. तुमचा वंश तुमच्या मृत्यूसोबत संपून जाईल आणि तुमची संपत्ती सरकारकडे जमा होईल. मला माहिती आहे सिद्धा, तू जे सांगतोयस ते मी स्वप्नात पाहिलंय. जर नशिबात हेच लिहिलं असेल तर ते कोणी टाळू शकत नाही. याबाबत मला वाईटही वाटत नाही. किती वर्ष झाले तरी लोक माझं नाव लक्षात ठेवतील. यावर काहीतरी मला उपाय सांग. उपाय आहे राजासाहेब. इथून 50 किलोमीटर अंतरावर मंदर आदी पारे नावाचं एक जंगल आहे. खूप कमालीचं जंगल आहे. त्या जंगलात राहणारी मल्ली नावाची एक मुलगी कन्हेरी समोर दिवा लावून त्याला देव मानते. ती मुलगी खूप पवित्र आहे. एक आर्ट गॅलरी बनवून तिच्या नावावर केली तर तुमचं नाव रोशन होईल. पण हे काम तेवढं सोपं नाही. राजासाहेब, कॉलेज बनवायची एवढी घाई काय आहे राजासाहेब? मी मेल्यावर सुद्धा माझं नाव टिकून राहावं, फक्त एवढंच नाही तर येणाऱ्या काळात शिक्षण हे खूप महत्वाचं ठरणार आहे म्हणून. काय उरचवान, तुला काय म्हणायचं नाहीये का? चांगला विचार आहे राजासाहेब, पण जंगलातल्या लोकांबद्दल विचार केला तर विचित्र वाटतं राजासाहेब. त्यांची काळजी तुला काय आहे? हा राजासाहेब, तुम्ही ज्याला बोलवायला सांगितलं होतं तो आला आहे. नमस्कार राजासाहेब. मी मलमगुडीवरून आलोय. तुझ्या इथे मी एक कॉलेज बनवणार आहे आणि ते बनवायला मला जरा तुझी मदत हवी आहे. तुला ज्या गोष्टीची गरज असेल ती तुला मिळून जाईल. ठीक आहे राजासाहेब. बरं मला एक सांग, तुझ्या इकडे येणं एवढं सोपं नाही असं ऐकलंय, खरं आहे? राजासाहेब, आमच्या जातीच्या लोकांना जंगलाच्या आत जाऊ दिलं जात नाही. त्यापैकी एक मल्ली नावाची मुलगी आहे. तिच्यासाठी जंगलच सगळं काही आहे आणि जंगलासाठी तीच सगळं काही आहे. पावसाच्या पाण्याला समुद्राकडे जायचं रोखून या जंगलात पाऊस पाडून आमच्या लोकांचं रक्षण कर पक्षा. निसर्गासोबतच हे लोक जगतात आणि मरतात. पाऊस हवा असेल तर तो पाडतात, पाऊस नको असेल तर तो थांबवतात. ही शक्ती मल्लीकडे. राजासाहेब, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. बोल ना, सांग. तुम्ही ज्या मुलाला दत्तक घेतलं होतं तो एका अपघातात मारला गेला होता हे मला माहिती आहे. पण सत्य ते नाहीये. त्या दिवशी सकाळी सकाळी पल्लीची पूजा करण्यासाठी मल्ली एक फूल घ्यायला गेली होती. तेव्हाच मल्ली, हा चोर कोण आहे बाळा? आपल्या जंगलात घुसून याने गर्भार हरणीला गोळी मारली आहे. हरणीने तिच्या पिल्लाला जन्म दिला, म्हणूनच मी आज या हरणाच्या पिल्लाला वाचवू शकले.
हिचा पती सुद्धा नियम कानून मानत नव्हता. गरोदर असूनही आपल्या मुलाचा विचार न करता हिने ह्याला जंगलातून बाहेर काढलं. आणि तू तर एका गरोदर हरणीचा जीव घेतलास. थांबा दादा, थांबा. मारू अरे नका. थांब, त्याला मारायची गरज नाहीये. वाघ इथे पाणी प्यायला येणारच आहे. तो याला खाऊन टाकेल. हो हेच योग्य आहे. इथे जो कोणी वाईट हेतूने येईल त्याचा शेवट हाच होईल. ती जोपर्यंत जंगलात राहील आपण काहीच करू शकत नाही, कारण ती जे बोलते लोक तेच करतात. इथली जनता आदिवासी जनजातीची आहे. आपल्या लहान लहान झोपड्यांमध्ये राहून कित्येक वर्षांपासून या जंगलात आणि डोंगरामध्ये त्यांचं आयुष्य घालवत आहेत. त्यांची जनसंख्या खूप कमी आहे आणि ते खूप आनंदात राहतात. ही लोक ज्या जागी राहतात त्या जागेचं नाव आहे वंधी पराई. अरे ऐका, फुलपाखरू फुलपाखरू. ए करमाली, कशाला ओरडतोय? काय झालं? फुलपाखरू पाहिलं, ती ढोक्याची घंटा आहे. मला वाटतं आपल्यावर एखादं संकट येणार आहे. अरे बाळांनो, वेळ झाली. लायब्ररी बंद करायची आहे. पुस्तक तिथेच ठेवून या. चेहरा बनवताना नाक खूप महत्वाचं Yes, आहे. sir. ओके Okay. ते अगदी शार्प असायला हवं. Yes, sir. कळलं तुला? Thank you, sir. हां? हम्म. हॅलो सर. या. हाऊ आर यू? फाईन सर. सर, या फ्रेंच मुलाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आहे. ओ चेक केल्यावर असं कळलं आहे की त्याने ॲलो मॅजिक मशरूम ड्रग्ज घेतले होते. एक्झॅक्टली. त्यामुळे कदाचित तो पाय घसरून नशेत आत पडला असेल. माझ्या मते हा एक अपघात आहे. जेव्हा आम्ही सगळ्यांनी त्याच्या रूमचं कपाट चेक केलं तर आम्हाला तिथे खूप ड्रग्ज मिळाले. इनफॅक्ट आम्हाला खूप रूल्स रेग्युलेशन्स फॉलो करावे लागतात. तो ते सगळे रूल्स कॅन्टीनच्या मुलांच्या मदतीने तोडत होता.
त्या कॅन्टीन मधल्या मुलाला आम्ही काढून टाकलंय. म्हणजे त्या मुलाच्या पेरेंट्सना तुम्ही सांगितलं येस, सगळं? नक्कीच. मॅडम, एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. ही गोष्ट प्रेसवाल्यांना कळता कामा नये, नाहीतर या कॉलेजची खूप बदनामी होईल. दॅट्स ओके सर, आय टेक केअर. ए मदन, तुला काहीतरी सांगायचं होतं यार. मला वाटतं की सायमनने सुसाईड केलं होतं. हे सुसाईड हे तू कसं काय बोलू शकतोस? तो तर पाय घसरल्यामुळे पडला होता ना. सायमन मरायच्या थोडा वेळ आधीपर्यंत मी त्याच्यासोबतच होतो. मला सायमनकडे काहीतरी काम होतं म्हणून मी सायमनच्या रूममध्ये गेलो होतो. सायमन, सायमन, तू इथे एकटाच काय करतोयस? सायमन, सायमन. आनंद, माझ्या घरून फोन आला होता म्हणून मी तिथून निघून गेलो. त्यानंतर मला बातमी मिळाली की त्याचा मृत्यू झाला. सर, हो, ये मदन. सर तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची. काय? सर, त्या रूमवर होणारी ही तिसरी आत्महत्या आहे. मी हॉस्टेलमध्ये येण्याआधीच त्या रूमवर एका पेंटरने आत्महत्या केली होती सर. मी पण ऐकलं होतं. त्या पेंटरने काहीतरी कर्ज घेतलं होतं, त्याच कारणामुळे त्याने आत्महत्या केली. सर, तुम्ही कोणतीही गोष्ट सांगा पण त्या रूममध्ये राहणारे एकानंतर एक फक्त मरतायत. उद्या आम्हाला काही होऊ नये असा विचार करून भीती वाटते सर. मी रूम बदलायसाठी वॉर्डनला सांगितलं पण ते माझं ऐकतच नाहीयेत. जर तुला वाटतंय की रूममध्ये काही प्रॉब्लेम आहे तर मी वॉर्डनशी बोलतो. तू रूम चेंज कर. थँक्यू सर. अरे बघा, फुलपाखरू, फुलपाखरू, फुलपाखरू दिसला. ही धोक्याची घंटा आहे. मला वाटतं आपल्यावर एखादं संकट येणार आहे. याचं नाव आहे कर्मा बाळी. हा मल्लीचा भाऊ आहे. जंगलात कधी काय होणार आहे याची त्याला पूर्ण माहिती असते. हा निसर्गाशी थेट संवाद साधतो. भविष्यात काय घडणार आहे याचा अंदाज त्याला आधीच येतो. पण तिथले लोक याला वेडा समजतात. पण याला पूर्णपणे समजणारे इथे फक्त दोघंच आहेत, एक निसर्ग आणि दुसरी त्याची बहीण मल्ली. राजासाहेब, तिथे हरिणे. राजासाहेब, मला वाटतंय जवळपास वाघ सुद्धा आहे. तुम्ही इथेच थांबा. ए, तुझ्यामुळे राजासाहेबांचा नेम चुकला. राजा आहेत म्हणून हरणाची शिकार करतील? ए, वाघ सुद्धा हरणाची शिकार करून खातो, मग त्याला का नाही अडवत? तो शिकार करतो त्याची भूक भागवण्यासाठी, तुमच्यासारखा छंद म्हणून नाही. तुझ्या तर आता मल्ली, फुलेलीच्या मुलाला खूप ताप आलाय, लवकर चल. आली ताई. राजासाहेब, हीच आहे ती मल्ली. हे मल्ली नाहीये, हरिण आहे. हरिण.
हा लेप लावल्यानंतर तू ठीक होशील, ठीक आहे? मल्ली बघ, त्या पक्षाचा आवाज येतोय. कोणीतरी प्रेत खातंय. आपल्याला हरिणीच्या पिल्लाला लपवायला हवं. जर त्याला पाहिलं तर ते त्याला उचलून नेतील. ए! ही जागा का तुमच्या बापाची आहे? सगळेच्या सगळे अडाणी लोक उद्यापासून तुमच्यापैकी एकही इथे दिसता कामा नये. मोठा आला दिलीप कुमार बनायला. ए, कोण बोलला रे? नाही नाही साहेब, तो नाही साहेब. तुम्ही तर अगदी दिलीप कुमार सारखे गोरे दिसतायत साहेब. तुम्ही जसं म्हणाल तसं होणार साहेब. ए तटकुली, तुला खूप थट्टा सुचतंय का? साहेब, आम्ही कित्येक पिढ्या याच जंगलात राहत आहोत. या जंगलात आणि आमच्यामध्ये आई आणि एका मुलाचं नातं आहे. आम्हाला यापासून लांब करायचे प्रयत्न करू नका. हे बघा, इथे खूप सारे आजार पसरतायत, म्हणून ही जागा रिकामी करा, नाहीतर सडून मराल. साहेब, तुम्ही आमच्याबद्दल विचार करू नका. आम्हाला आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी इथे मिळतात साहेब. तुम्ही लोक इथे येऊन नवीन आजार पसरवू नका साहेब. हेच आमच्यावर उपकार या होतील. जंगलातून बाहेर पडा आणि माणसाचं आयुष्य जगा. तेव्हा तुमच्या डोक्यात चांगल्या गोष्टी येतील. हे जंगल आम्हाला जे शिकवू शकलं नाही ते तुमचं शहर आम्हाला शिकवू शकेल काय? आमच्या लोकांमध्ये उच्च नीच असा कोणताही भेदभाव नाहीये आणि तुम्ही लोक श्रीमंत गरीब नावाखाली भांडत राहता, एकमेकांबद्दल वाईट बोलता. आम्हाला काही नाही मिळालं तरी काही पर्वा नाही, पण जे मिळतं आहे ते सर्वांना समान मिळतं आहे. ते तुमच्या जगात मिळेल का? सर, हे लोक काय म्हणतायत? हे जागा खाली नाही करणार साहेब. हे पहा, सरकार तुमचं काही ऐकणार नाहीये, पण सरकारचं तुम्हाला ऐकावंच लागेल. हे जंगल आता सरकारच्या हातात आहे. मी तुम्हाला 3 दिवसांचा अवधी देतोय. 3 दिवसात जर तुम्ही हे काम नाही केलं तर आम्ही आमच्या पद्धतीने रिकामं करू. समजलं? त्यापेक्षा हे रिकामं करा. त्यावेळी तिथली जनता डोंगरामध्ये राहणाऱ्या कुरावी देवीची प्रार्थना करायला गेले होते, कारण सगळ्या संकटाचा सामना करण्याची शक्ती फक्त कुरावी देवच देत होती. हा तिथल्या जनतेचा विश्वास होता. पण त्या रात्री मल्ली गेली नाही, कारण विश्वासापेक्षा जास्त करमबालीने जे तिला सांगितलं होतं त्याचा विचार करून ती बेचैन झाली होती. तुझी बहीण अगदी एकटी आहे. ती जेवली आहे की नाही, झोपली की नाही हे सगळं नाही विचारणार का? ठीक आहे, विचारायची गरज पण नाही, पण सोबत तर राहायला हवं ना. पाहावं तेव्हा जंगलात भटकत असतोस. आपल्या रक्षणासाठी पल्लीजी येणार आहेत. ती आल्यावर आपल्याला कोणीच संपवू शकणार नाही. हे कसं म्हणू शकतोस? पल्लीजीने मला स्वतः सांगितलं. दोन दिवसांपूर्वी जेव्हा तू म्हणाला होतास की एखादं संकट येणार आहे, तेव्हा मी खूप घाबरले होते की एखाद वेळेस आपले लोक संपून जायला नकोत. पण आता ती भीती नाहीये. आपल्या रक्षणासाठी पल्लीजी येणार आहे ना. ए करंबली, काय? मल्लीगुडीमध्ये खूप हत्ती घुसलेत. चल, त्यांना पळवायचंय. मी नाही येणार. हे करंबाली, हत्ती फक्त तुला पळवता येतो. चल ना. ए, आपण सोडलं तर सकाळपर्यंत सगळ्या झोपड्या उधळून लावतील. चल, आमच्या सोबत चल. चला रे. अरे चल. दादा, हे मल्ली, तूच त्याला सांग तरच तो ऐकेल. जाऊन या दादा. हा, मारीचं बोलणं ऐकून
ती साधी माणसं हत्तीला पळवण्यासाठी खूपच जोशमध्ये पुढे जात होते, पण मारीचा प्लॅन वेगळाच होता. ए, तू इकडे काय करतोयस? बाहेर जा. जोरात भूक लागली आहे, म्हणून मी इथे तुझ्याजवळ काहीतरी खायला आलेलो आहे. तुझे छंद गावाच्या आतच ठेव. हे जंगल आहे, कापून फेकून देईन. इथून मानाने निघून जा, नाहीतर धडापासून मान वेगळी करेन. बरोबर बोललीस, पण ती मान माझी नाही, ती तुझी असणार आहे. ती सुद्धा रक्ताने माखलेली. विश्वास नाही बसत? मी परत येईन आणि मग तुला मृत्यूच्या दारात नेईन. या पुस्तकात मल्लीच्या मृत्यूपर्यंतच लिहिलंय. त्यानंतर काय झालं असेल? जमीनदारानेच मल्लीचा खून केला हे त्या लोकांना माहीत झालं असेल. तिथल्या लोकांसोबत काय झालं असेल? मी परत येईनच आणि मग तुला मृत्यूच्या दारात नेईन.
हे अनु, आपण तमिळ रायटर कडून लिहून घेऊन एक डॉक्युमेंटरी केली होती ना? काय होतं त्याचं नाव? हा, रायटर मधी भवन, ज्याचा आपण इंटरव्ह्यू घेतला होता. त्याचा नंबर मला पाठवशील प्लीज? ठीक आहे, पाठवते. हॅलो. हाय सर, मी जॅस्मिन. आपण तमिळ रायटर सोबत एक डॉक्युमेंटरी केली होती. त्यासाठी तुमचा इंटरव्ह्यू घेतला होता, आठवतंय? हो जस्मिन, मला आठवत आहे. आता कशाला फोन केला? सर, आय नीड युअर फेवर. बोल ना. उर्चिवन जे रायटर आहेत त्यांच्या काही डिटेल्स हवेत, खूप महत्वाचे. उर्चिवन. हो, उर्चिवन नावाचा एक जुना लेखक होता. त्यावेळी त्याचं नाव खूप होतं. हिरा रवी नावाच्या पेपरमध्ये तो लिहित असे. पण आता ते कुठे आहेत ते मला काहीच माहिती नाहीये. जर मला त्यांच्याबद्दल काही कळलं ना तर मी तुला फोन करेन. ओके सर, थँक्स. हॅलो. उर्चवन बद्दल मला एक बातमी मिळाली आहे. उर्चवन त्याचं निकनेम आहे. त्याचं खरं नाव आहे परमज्योती. या नावाने ते खूप वर्ष झाले लिहित आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून त्यांनी काही लिहिलं नाहीये. मला त्यांच्या ठिकाणाचा पत्ता लागलाय. मी त्यांचा पत्ता तुला ना मेसेज करतो. थँक्यू सर. कोण आहे? दार उघडा! दार उघडा! अरे जरा इकडे ये! अरे जरा बघ ना! ऐकायला येतंय का? सर, सर. कोण आहे बाळा? नमस्ते सर. आम्ही मोनायथी परीहून आलो आहोत. काय झालं बाळा?
सर, जमीनदार वथिरायांच्या आयुष्यावर तुम्ही एक पुस्तक लिहित होतात ना, त्याचबद्दल तुमच्याशी बोलायचं होतं. मला त्याबद्दल काहीही बोलायचं नाही. जा तुम्ही आता. आजोबा, जेवण आलं आहे. काही हवं असेल तर मला सांगा. त्या गोष्टीचा शेवट जाणून घेतल्याशिवाय आमचं आयुष्य एक प्रश्न बनून राहिला आहे सर. मला समजलं त्या नाही. गोष्टीमध्ये जे चालू आहे आणि आमच्या हॉस्टेलमध्ये जे सुसाईड होत आहेत त्या दोघांमध्ये काहीतरी संबंध आहे. त्या गोष्टीचा शेवट आम्हाला कळला तर आम्ही आमचा जीव वाचवू शकू. ठीक आहे, बसा. मल्लीच्या घटनेनंतर जमीनदाराच्या आयुष्यावर पुस्तक लिहायचं माझं मनच झालं नाही. तिथे राहणारे सगळे लोक पालीचीचाच पुढचा जन्म पाहणार होते. मल्ली गेल्यानंतर तिच्या समाधीसमोर प्रार्थना करायला त्यांनी सुरुवात केली. त्यांनी मनापासून प्रार्थना केली तर मल्ली त्या नक्की पूर्ण करेल असा त्यांना विश्वास होता. पण तो विश्वास जास्त दिवस टिकला नाही. करंबाली तिथल्या लोकांना सोडून निसर्गासोबत एकटाच जीवन जगू लागला आणि प्रत्येक पौर्णिमेला पालिचीला प्रणाम करण्यासाठी येऊ लागला. आणि ही गोष्ट तो कधीच विसरत नाही. फॉरेस्ट ऑफिसरने त्यांना 3 दिवसांची मुदत दिली होती आणि आज तो 3रा दिवस होता. अरे, तू कोणाच्या इशारावर येऊन आम्हाला अशी धमकी देतो? शेवटचा सांगतो तुम्हाला, गपचूप निघून जा इकडनं, नाहीतर तुम्हाला आहे ना एकेकाला उभं करून गोळ्या घालू सगळ्यांना. या सर्वाचं कारण ती जमीन होती. त्या लोकांनी त्यांची शेती, घरं सगळं आग लावून जाळून टाकलं. काही लोक त्यांच्या बायका मुलांना घेऊन तेथून निघून गेले आणि एका रात्री मल्ली नेहमी म्हणायची की बाहेरच्या लोकांना आत येऊ द्यायला नको. आपण आपल्या मल्लीला गमावलं. आता आपण ही जागा सोडून कुठेतरी निघून जाऊ. अरे, ही आपल्यासाठी नवीन गोष्ट नाहीये. इंग्रजांच्या काळापासून आपल्याला मारून मारून पळवत लावत आले ते लोक. हे जंगल संपवून टाकतील तर त्यानंतर प्यायला पाणी सुद्धा मिळणार नाही. मग एक दिवस माणूस स्वतःचे अश्रू नाही तर रक्त प्यायला अगतिक होईल. ही झाडं, झुडपं, हे सगळे पक्षी, सगळे आपलंच कुटुंब आहे. ही जागा सोडून देणं आणि शहरातल्या लोकांचे तळवे चाटण्यापेक्षा आपण याच जमिनीवर राहू आणि मरून जाऊ. कोणत्याही आदिवासीला गुलाम बनून जगण्यापेक्षा जास्त स्वतःलाच मारून टाकायला आवडेल. त्यानंतर त्या जमिनीवर कॉलेज उभारायचं काम सुरू झालं. काही दिवसांनी लोक आजाराने मरू लागले. त्यांच्याकडे पैसे होते तरीही ते त्यांचा जीव वाचवू शकले नाहीत. तो त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसात त्या कॉलेजमध्ये राहू इच्छित होता जे तो बनवत होता. पण त्याचं ते स्वप्नही पूर्ण झालं नाही. या गोष्टीप्रमाणे फक्त 2च लोक जिवंत आहेत. एक आहे उर्चवन आणि दुसरा आहे करंबाळी. करेक्ट. त्या रात्रीही पलीची अनमूर्ती जवळ ज्याला पाहिलं ना, तो करंबली होता. कारण त्या दिवशी पौर्णिमा होती. जर त्याला भेटलो तर या आत्महत्या होत आहे त्याबद्दल माहिती मिळेल.
ए राजेश कुठे आहे? माहिती नाही यार. राजेश काय झालं? वेड्यासारखं का वागतोय? हा? सोड ते सोड. राजेश ए आरामात आरामात. चला चला, हळू हळू हळू. हां ठीक आहे. चला चला लवकर. हे नोटीस बोर्डवर लाव. हो साहेब. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. काय प्रॉब्लेम आहे तुला? रूम बदलल्यावर सगळं ठीक होईल असं म्हणाला होतास ना? राजेश कसा आहे वॉर्डन? सर डॉक्टर म्हणतात की तो कोमात आहे. ऐकलंस तू? सर मला तुमच्याशी बोलायचं आहे. बोल काय. त्या पेंटरच्या आत्महत्येची जास्मिने न्यूजमधून माहिती काढली आहे. त्या न्यूजबाबत जाणून घ्यायला आम्ही त्या पेपरच्या ऑफिसमध्ये गेलेलो. तेव्हाच ऊर्चवन नावाच्या रायटरकडे आपल्या जमीनदाराच्या आयुष्यावर लिहिलेलं हे पुस्तक आम्हाला मिळालं. मल्लीच्या मृत्यूपर्यंतच त्या पुस्तकात लिहिलं होतं. तो लेखक अजूनही जिवंत आहे सर. मी आणि जास्मिन त्यांना जाऊन भेटलो आणि त्यांनी त्या गोष्टीचा शेवटही आम्हाला सांगितला. त्या गोष्टी ज्या घटना घडल्या होत्या आणि इथे जे सुसाईड होत आहेत त्यांचा काहीतरी संबंध आहे. करंबाळी 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 त्या खोलीत राहणारे सगळे मरतायत का? प्लीज कृपा करून सांगा. तिथे आमच्या जातीचे लोक मल्लीच्या समाधीसमोर प्रार्थना करत असत. तुम्ही लोकांनी तिथे कब्जा करून ती जागा अपवित्र केली आणि आमच्या जातबाईंना पळवून लावलं. आम्ही तर ती खोली बंद करून ठेवली आहे. मग आत्महत्या का होत आहेत? बंद कराल तर सगळं संपून जाईल का? मग हे थांबवायचा उपाय काय? जोपर्यंत मल्ली पुन्हा जन्म घेऊन जमीनदाराला मारत नाही तोपर्यंत या हत्या होतच राहतील, होतच राहतील.
लोकांना मागच्या जन्माचं सगळं लक्षात राहतं. ऊर्ध्ववान, धोकेबाज धोकेबाज. नागराज नागराज नागराज. साहेब मला काही नका करू साहेब. मला काय करू नका साहेब. पुन्हा ती चूक करू नका साहेब. हो, आम्ही खूप चुका केल्या आहेत. मला काही करू नका साहेब. मी जे केलं तो खूप मोठा गुन्हा आहे. मला काही करू नका साहेब. तुला जिवंत सोडून मी खूप मोठी चूक केली आहे. रेड मून डे. Resides in this as me, is residing in all of that as me, so that me through this me talking to me. करंबाळीच्या हिशोबाने पाहिलं तर ज्या आत्महत्या होत आहेत त्या बलियन लोकांचे आत्मे आहेत. पण एक गोष्ट माझ्या लक्षात येत नाहीये, भूत आणि पुनर्जन्माच्या मध्ये काय संबंध असू शकतो? संबंध आहे, कारण कोणाचंही वय आधी लिहिलं जातं आणि मग जेव्हा त्याचं वय संपतं तेव्हा तो मरतो. उदाहरणार्थ, कोणाचा खून झाला किंवा कोणी आत्महत्या केली तेव्हा त्या माणसाचा आत्मा प्रेतात्मा बनून फिरत राहतो. जेव्हा त्याची वेळ संपते तेव्हा त्या आत्म्याला पुनर्जन्म मिळतो. मी सुद्धा ते पुस्तक वाचलं होतं. जेव्हा राजासाहेबांनी मल्लीचा खून केला तेव्हा रेड मून डे होता आणि आज 50 वर्षांनी तो रेड मून डे येणार आहे. त्यामुळे आज रात्री मल्ली कोण आहे याचा शोध लावायचा आहे. जमीनदार कोण आहे याचाही शोध घ्यावा लागेल. नाहीतर त्यांचं पुढील टार्गेट तू आणि राजेश आहेस. सर, हाच आपला पुनर्जन्म आहे याचा शोध कसा लावणार? मागील जन्म आणि या जन्मात संबंध आहे. जर तुला कोणावर संशय असेल तर त्याला माझ्याकडे घेऊन ये. मागील जन्माच्या रिग्रेशन चिकित्सेने आपण त्याची ओळख पटवू शकतो. मागील जन्म आणि या जन्मात संबंध आहे. मी या मूर्तीला कुठेतरी पाहिलंय असं वाटतं. मी हिच्याशी रिलेट होऊ शकते. हे काय? हा पुनर्जन्म असल्याचा सिम्बॉल आहे. ऍक्च्युली इट हॅज 3 पार्ट्स. वन फॉर बर्थ, वन फॉर डेथ अँड दी अदर फॉर रीबर्थ. सर. ओके. हाय मदन, तू 1 मिनिट इथेच थांब. तू चल. जा.
कूल, नो इश्यूज, ये. जा. रिलॅक्स हो. मी आता ही कॅन्डल लावीन. कॅन्डलच्या जवळ ये आणि ज्योतीकडे पाहत राहा. ओके. आणखीन एक गोष्ट, हे सगळं मी मदनच्या भल्यासाठी करतोय. आणखी जवळ ये, आणखी ये. फक्त ज्योतीकडे पहा. फोकस कर. कॉन्सन्ट्रेट. तुझ्या श्वासांना हळूहळू आत घे. होल्ड इट फॉर अ सेकंड. श्वास हळूहळू बाहेर सोड. हो, अगदी असंच, असंच. हा, अगदी असंच. जॅस्मिन, जॅस्मिन. कम ऑन, कम ऑन, कम ऑन. फोकस जस्मिन. डोंट पॅनिक. कम ऑन जॅस्मिन. कम ऑन, कम ऑन. जॅस्मिन, दार उघड. जस्मिन, तू फक्त इकडे बघ. ज्योतीकडे please, पहा. दार उघड. कॉन्सन्ट्रेट कर. कॉन्सन्ट्रेट. फोकस कर. फोकस जस्मिन. कर. जस्मिन, फोकस कर. कॉन्सन्ट्रेट. इकडे तिकडे पाहू नकोस. जस्मिन, please, फोकस open the कर door. जस्मिन. सर, दार उघडा सर. डोंट डायव्हर्ट इट. फक्त ज्योतीकडे पाहत राहा. आता तुला मागील जन्मातल्या गोष्टी सगळ्या आठवू लागतील. कम ऑन, डोंट लूज होप. जस्मिन, येस, कम ऑन, कम ऑन. जस्मिन, कम ऑन. येस, कम ऑन. जास्मिन, तूच आहेस ना मल्ली? हा, तूच आहेस ना मल्ली? जमीनदार आठवला का तुला? सांग, सांग मला, जमीनदार आठवला का तुला? Come on. Yes, Jasmine. Jasmine, come on. मागचा जन्म आणि या जन्मात संबंध आहे. उदाहरणार्थ, मागच्या जन्मी जो मुलगा होता तो या जन्मात माशी बनू शकतो, मुंगी बनू शकतो, साप बनू शकतो, मुलगी बनू शकतो, पक्षी बनू शकतो.
रूम मध्ये जो कोणी राहतो त्याच्यासोबत काहीतरी घडतं, फक्त तुझ्यासोबत नाही घडलं. ही गोष्ट माझ्या डोक्यात का नाही आली? हा? जर मला माहित असतं तर मी तुला तिथेच मारून गाडून टाकला असता. उठ मल्ली, उठ. आपल्या जंगलाचा सर्वनाश करणाऱ्याला जिवंत सोडू नकोस. उठ. मदन नाही, मदन, मदन माझा ऐक. मदन नाही, प्लीज मदन, मदन माझा ऐक, मला मारू नकोस. मदन नाही, मदन, मदन माझा ऐक, मला सोड, सोड मला मदन. नाही 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 मदन, तू असं नाही करू शकत मदन.
हॅलो. जस्मिन, मी श्री बोलतोय. हां श्री, बोला. राजेश कोमातून बाहेर आला आहे. मी मदनला कॉल केला होता पण त्याचा फोन स्विच ऑफ येतोय. तू जरा त्याला सांगशील का प्लीज? शुअर.